अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, प्रथम गणेश स्तुती केली, नंतर सरस्वती वंदना केली. आता नंबर येतो तो श्री गुरु स्तुतींचा. तेव्हा ऐका श्री गुरुस्तुती. अनादि निर्मळ चारी वेदाचे मूळ, परब्रह्म सोज्वळ केवळ गुरुरूप. द्वयकराचा द्वय पदाचा, मानवच साचा, वर्णतयाचा फाकतसे. मोदाचा जो कंद, गुरु केवळ मुकुंद. भक्त कल्याण छंद, सच्चिदानंद केवळ गुरु. गुरु तेची संत, संत तेची भगवंत. यया माझी दुश्चित होऊ नये. गुरु ज्ञानदेव रेडा बोलवी निसंदेह. गुरु शक्ती अनुभव, अनुभव सकळा. गुरु ज्ञान महिमा, गावे ध्यावे नामा. सेवा करा मेवा, प्राप्त अनुभवा की. गुरु पायी ठेवा मन, स्मरा त्या ते रात्रंदिन. तेच जडो व्यसन, हर दिन बाळो द्यावे. गुरु मंत्र निराकार, जपत राहावे निरंतर. तेने गुरुसी दृढतर, आप पर मग कैसे. मग त्या नामाने खुंटले येणे जाणे. गुरुलोक प्राप्त होणे, येणे कारण नाम घ्यावे. जयासी लागला नाम लळा, तोच गुरूंचा वेल्लाळा. आठवी तयासी गुरु गोपाळा, सर्व काळा गुरु संगती. गुरु भक्ती रस, उभा उघा आनंदास. अंतरातील क्रोध रस, विरस होय षडरी पुंसा. जीव दर्शनार्थ गुरु आतुर बहुत, त्याची आ कल्याणार्थ चार हात धारण करी. स्वप्नीचा विचार सकला सार, नाम ते सार अंगी करावे. गुरु नाम धुनी उच्चारिता वाणी, पापाची टोचणी उणी तेने. सिंधूचे मंथन 14 रत्नाचीच खाण, त्यातीलच एक जाण गुणगान गुरूंचे. करावा संतांचा संग, विषयाचा करी त्याग. गुरुनामी व्हावे दंग, भंग केवी होऊ द्यावे. मनाची मागे नको जाऊ आता, धरी शहाण पंता. गुरुनाम कथा व्यथा मिठविण्या, मुखाने गुरुनाम करे वेचावे सत्कर्म. हेची करी काम, पूर्ण काम होशी. गुरूंची विनविनी ऐका हृदयानी, सुटण्या संसार जाचनी लोचनी अंजन. श्वास फोल किम कारण, वेचा गुरुनाम बाण. साठवा हृदयी तृणिरी जाण, ओढाळ मन काय करी. गुरु असती ते एक, परिशिष्या कारण तळमळ नेक. ऐसा दुर्मिळ गुरु देख, अनेक गुरु माझी. कोणी केवळ हसविती, तो कोणी फसविती. अनुभवावी न देती, मानिती ज्ञानी स्वतःशी. परी अनुभवाच्या शाळेत, जो नेई वरच्या वर्गात. प्रसंगी कठोर वदत, परी कास सद्गुरूंची ती. भावार्थ पाहूया. आद्य निर्मळ चारी वेदाचे मूळ, केवळ सोज्वळ असे परब्रह्म म्हणजे गुरुराया तूच होय. 2 हाताचा 2 पायाचा, पण त्यांच्या गुणाचे तेज सर्वत्र पसरत असते. तो आनंदाचा साठा आहे. गुरु म्हणजे मुकुंद आहे, त्यांना केवळ भक्त कल्याणाचा छंद असतो. त्यांचे रूप म्हणजे सच्चिदानंद आनंद. संत म्हणजेच गुरु, गुरु म्हणजेच संत, याच्यामध्ये द्वैत भाव आणू नये. गुरूंचे सामर्थ्य काय हे जर पाहायचं असेल तर संत ज्ञानेश्वरांनी रेडा बोलवला. गुरूंच्या ज्ञानाचा महिमा अनुभवावा व त्यांचे नाम घ्यावे, त्यांची सेवा करावी. त्यांचे रात्रंदिन चरण ध्यानात मनात ठेवावेत. त्यांचे रात्रंदिन स्मरण असावे.
हेच आपल्याला व्यसन असावे, ते दररोज वाढावे. गुरुमंत्र म्हणजे साक्षात ओंकार. निराकार भगवंताला तो साकार करतो, जो निरंतर जपावा. मग त्या कारणाने आपले येणे जाणे खुंटते, गुरुलोक प्राप्त होतो. ज्याला त्याच्या नामाचा लळा लागला, तो गुरूंचा आवडता होतो. त्या गुरूंची कृपा, श्री गुरूंची भक्ती म्हणजे आनंदाचा रस. त्यामुळे अंतरातील क्रोध रस, षडरिपू नष्ट होतो. जीवाच्या दर्शनार्थ जो आतुर असतो, तो दोहोवर दोन हात घेऊन भक्तांचे कल्याण करीत असतो. स्वप्नामधला जसा विचार असार, नामाच्या बाबतीत गुरुनाम हे सार होय. गुरुनामाने पापाची टोचणी नष्ट होते, उणे पण भरून निघते. समुद्राचे मंथन करून जी 14 रत्ने काढली, त्यातील एक रत्न म्हणजे श्री गुरूंचे गुणगान होय. संतांचा संग करावा, विषयाचा त्याग करावा. गुरुनामी दंग राहावे, यात कधी खंड पडू नये. मनाच्या मागे कशाला जाता, चांगला पंथ धरावा. गुरुनाम कथा ही व्यसन घालवण्यासाठीच असते, हे लक्षात असावे. मुखाने गुरुनाम घे, यामुळे तू स्वतः पूर्ण काम होशील. गुरूंची शिकवण हृदयापासून ऐकावी, ज्यामुळे संसार बंधन सुटते. डोळ्यात अंजन घातले जाते, नामा वाचून श्वास सुद्धा वाया घालवू नये. गुरुनाम बाण आपल्या हृदयरूपी तृणीरामध्ये साठवावा. मग ओढाळ मन जागेवर येते. त्याला म्हणावे, तुझा आठव मला दे. तू करुणाकर आहेस, माझ्यावरती कृपा कर, करुणेचा झरा वाहू दे. तू उदार कृपावंत आहेस, तू तर अवघ्या जगताचे सार आहेस. सर्वांचे तू पाहतो आहेस, तुझ्या कृपेचे आम्ही तहानलेलो आहोत. शिवाय तुझेच भक्त आहोत, याच विश्वासाने हाती लेखणी घेतलेली आहे. तेव्हा न्यून्य पडू देऊ नकोस. तू स्वतः माझा हात धरून लिहून घे. जरी कसाही असलो तरी तुझाच आहे. वनातील हिंस्र वनचर आले काय, किंवा गरीब प्राणी, तुझी कृपा समानच असते. या जगतात गुरु खूप असतात, पण शिष्यासाठी त्यांच्या मनात प्रामाणिक तळमळ असते. मात्र काही गुरु त्यांना गुरु का म्हणावे, असाच प्रश्न पडतो. कोणी हसवतात तर कोणी फसवतात. त्यांच्याकडे अनुभव नसतो, मात्र स्वतःला ज्ञानी समजतात. अनुभवाच्या शाळेत वरच्या वर्गात तो घालवतो, तो प्रसंगी कठोर बोलतो, तो खरा सद्गुरू. कारण त्यांची कास मायेची असते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय.